नमस्कार. BA भाग 1 मध्ये आपण मागील युनिटमध्ये मूलभूत कर्तव्य युनिट 2 मधली मूलभूत कर्तव्य ही संकल्पना अभ्यासली होती. या युनिटमध्ये आपल्याला नागरिकत्व युनिट 2 मधलीच नागरिकत्व ही संकल्पना अभ्यासाची आहे. आपल्याला माहीत आहे की आपण या देशाचे नागरिक आहोत. या देशाचे नागरिक या नात्याने हे नागरिकत्व आपल्याला कशा प्रकारे प्राप्त झालं हे समजून घेणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. घटनेमध्ये सुद्धा घटनेचं कलम 5 असो, 6, कलम 7, कलम 8, कलम 9, 10 आणि 11 या सगळ्या कलमांमध्ये नागरिकत्वाविषयीच्या तरतुदी स्पष्ट केलेल्या आहे. नागरिकत्व या संकल्पनामध्ये आपल्याला नागरिकत्वाचा अर्थ, नागरिकत्वाचे प्रकार आणि 1955चा भारतीय नागरिकत्वाचा कायदा जो 1955 मध्ये संसदेत पारित झाला तो कायदासुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचा आहे. तर आपल्याला आता नागरिकत्वाचा अर्थ ही संकल्पना बघत असताना नागरिकत्व ही संकल्पनासुद्धा अतिशय प्राचीन अशी संकल्पना आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण नागरिकत्व या संकल्पनेचा प्रारंभ हा ग्रीक नगर राज्यापासूनच झाला. ग्रीकमधील अथेन्स या ग्रीक नगर राज्यातील भागातूनच या नागरिकत्वाचा संकल्पनाचा प्रारंभ झाला असं म्हणता येईल. परंतु जरी प्रारंभ इथून झाला तरी असं म्हणता येईल की त्या काळात ग्रीकमधले नागरिक असणारे घटक जे ग्रीकचे नागरिक होते अशा नागरिकांची संख्या ही जे ग्रीकचे नागरिक नाही अशांची संख्यापेक्षा फार कमी होती. म्हणजेच तिथे ग्रीकचे नागरिक असणारे फार कमी लोक होते आणि ग्रीकचे नागरिक नसणारे लोक हे फार जास्त होते. कारण त्या काळात गुलाम, स्त्रिया आणि मुले यांना नागरिकत्वाचा दर्जा दिला जात नव्हता. फक्त जे लोक सामाजिक कार्यात आणि राजकीय कार्यात मोठ्या हस्तक्षेप ज्यांचा असतो किंवा सहभाग असतो अशाच लोकांना फक्त नागरिकत्व प्रदान झालेलं होतं. स्त्रियांना, विशेषतः स्त्रियांना, जे लोक गुलामगिरी जीवन जगत आहे अशांना आणि मुलांना नागरिकत्व हे दिलं जात नव्हतं आणि म्हणूनच तिथे नागरिक असणाऱ्यापेक्षा नसणाऱ्यांची संख्या जास्त होती असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर रोमन साम्राज्यातसुद्धा नागरिकत्वाची संकल्पना अस्तित्वात आली आणि ग्रीकपेक्षा रोमनमधली नागरिकत्वाची संकल्पना ही व्यापक स्वरूपाची होतं असं म्हणता येईल. कारण तिथे सगळ्याच लोकांना नागरिकत्व हे दिलं पाहिजे अशा प्रकारचा विचार अस्तित्वात आला. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की इंग्लंड, फ्रान्समध्ये राज्यक्रांत्या झाल्या आणि या क्रांतींच्या माध्यमातून सुद्धा समान नागरिकत्वाच्या कल्पनेने जोर धरला. आज आपल्याला माहीत आहे की आज प्रत्येकाला आपल्या देशाचे नागरिकत्व हे प्राप्त झालेले आहे. आपल्यालासुद्धा भारत देशाचे नागरिकत्व हे प्राप्त झालेले आहे. आज आपल्याला माहीत आहे की भारत देशातले बरेच नागरिक हे परदेशात जातात. नोकरीनिमित्त असो, पैसा कमवण्यासाठी असो किंवा भ्रमण करण्यासाठी जात असतात. असे व्यक्ती हे भारताचे तर नागरिक असतात परंतु इतर देशांमध्ये राहतात, पैसे कमवतात, नोकरी करतात. अशा व्यक्तींना जे अधिकार आहे नागरिकत्वाचे अधिकार आणि भारताचा या घटक किंवा भारताचा नागरिक या नात्याने त्यांना जे अधिकार प्राप्त होतात त्यामध्ये काही प्रमाणात मर्यादासुद्धा येतात. आपल्याला माहीत आहे की आपल्याला देशाचं नागरिकत्व हे सहजपणे प्राप्त झालेलं आहे. त्यासाठी फार असे प्रयत्न करावे लागले नाही. याचं खरं कारण म्हणजेच आपले आईवडील हे या देशाचे नागरिक असल्यामुळे देशाची फाळणी झाली. आपल्याला माहीत आहे की 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर 2 स्वतंत्र देश निर्माण झाले. एक म्हणजे भारत आणि एक म्हणजे पाकिस्तान. भारताची फाळणी होऊन पाकिस्तानाची निर्मिती झाली आणि मग खऱ्या अर्थाने नागरिकत्वाची संकल्पना उदयास आली. कारण भारताचे नागरिक कोणते आणि पाकिस्तानचे नागरिक कोणते या संदर्भात काही नियम, काही अटी ठरवण्यात आल्या. त्या अटींचा अभ्याससुद्धा आपल्याला समोर करायचा आहे. 1955 मध्ये भारतीय संसदेत नागरिकत्वाचा कायदा पास करण्यात आला आणि या कायद्यानुसार सुद्धा फाळणी झाल्यानंतर कोणते भारताचे नागरिक समजायचे आणि कोणते पाकिस्तानाचे नागरिक समजायचे या तरतुदींचा सुद्धा त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये करायचा आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला नागरिकत्वाचे प्रकारसुद्धा बघायचे आहे. प्रामुख्याने नागरिकत्वाचे 2 प्रकार आहे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे जन्मसिद्ध किंवा नैसर्गिक नागरिकत्व आणि दुसरा आहे स्वीकृत नागरिकत्व. तर अशा प्रकारे
दोन नागरिकत्वाचे प्रकार बघायचे आहे. त्याचबरोबर या युनिटमध्ये आपल्याला या टॉपिकमध्ये 1955चा नागरिकत्वाचा कायदा यामधल्या तरतुदीसुद्धा अभ्यासाच्या आहे. या तरतुदींमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये अभ्यासाचा आहे. तर बाकी ज्या गोष्टी आहेत ते आपण पुढील युनिटमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. क्रमावर प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आज आपण जी नागरिकत्वाचा अर्थ बघितला, ती संकल्पना तुम्ही तुमच्या बुकामध्ये लिहून घ्या. धन्यवाद.